शिवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी। भीक मागणारी एक वृद्ध महिलाचा आजारपणाने तिचा मृत्यू होतो, पण तिच्या मृत्यूनंतर तिच्या बंद घराचा दरवाजा उघडला जातो तेव्हा पोलीससह सर्व परिसर हादरून जातो, कारण तब्बल 30हून अधिक पोती गच्च भरून ठेवली होती। आणि त्या पोत्यामध्ये काय होतं माहीत आहे? त्या पोत्यामध्ये कपडे किंवा रद्दी नव्हते, तर 10, 20 आणि 50 रुपयाचे हजारो नोटांचा खजिना होता। एका भिकारी महिलेच्या घरात इतका पैसा आला कसा, याबाबत मिळालेली माहिती अशी की ही घटना आहे मंड्या जिल्ह्यातील गुतलू परिसरात। त्या घरामध्ये हुरू हुन्नुसा नावाची एक वृद्ध महिला भीक मागून आपली उदरनिर्वाह करीत होती। हुरू हुन्नुसा नावाची वृद्ध महिला तिच्या बहिणीसोबत त्या घरामध्ये दोघेही राहत होते। दोघेही लग्न करून घेतले नव्हते। 2 वर्षापूर्वी तिच्या बहिणीचा मृत्यू झाला होता। तेव्हापासून हुरू हुन्नुसा या एकटीच राहत होत्या। अलीकडे त्यांचा आजारपणामुळे तिचा मृत्यू झाला। मृत्यूनंतर स्थानिक लोकांनी घराची पाहणी केली तेव्हा सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली। घरात 1-2 नव्हे तर 30 पेक्षा जास्त प्लास्टिकच्या पोती ठेवल्या होत्या। स्थानिक लोकांनी जेव्हा पोती उघडल्या तेव्हा त्या नोटाने भरल्या होत्या। तात्काळ मशिदीच्या प्रमुखांना माहिती देऊन स्थानिकांनी नोटा मोजायला सुरुवात केली। तासनतास नोटा मोजून झाल्यानंतर 8 ते 9 लाख रुपये मोजून झाले। आश्चर्याची गोष्ट म्हणजे 20हून अधिक पोती पैसे मोजायचे होती असा अंदाज केला। 10 ते 15 लाख पर्यंत जाऊ शकतो। सध्या सर्व पैसे मशिदीच्या ताब्यात सुरक्षित ठेवण्यात आलेले आहे। हुरू हुन्नुसा यांच्या दूरच्या नातेवाईकांना याबद्दल माहिती देण्यात आली आहे। नातेवाईक आल्यानंतर उर्वरित पैसे मोजले जातील आणि सर्वांच्या संमतीने या पैशाचे करायचे काय त्याचा निर्णय घेतला जाणार आहे। आयुष्यभर अत्यंत गरिबीमध्ये भीक मागून जगणाऱ्या या महिलेकडे लाखोंचा खजिना सापडल्याने संपूर्ण कर्नाटकभर याचीच चर्चा सुरू झाली आहे। शिवा न्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन क्लिक करा। अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या शिवा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।